आवडता श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज विठ्ठल 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 चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी दुमदुमली पंढरी पांडुरंगारी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटे बरे सुंदर ते ध्यान उभे विटे बरे करकटेवरी ठेवनिया तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर येची दान मकर कुंडले तपती श्रवणे मकर कुंडले तपती श्रवणे कंठी कौस्तुभ मने विराजित तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची दान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडी तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर येते दान ठोपा रखुमाई जय जय ठोपा रखुमाई जय जय ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई जय जय ठोपा रखुमाई जय जय ठोपा रखुमाई जय जय ठोपा रखुमाई Hare Rama
रूप पाहता लोचने झाले वो साजने झाले वो माधवा बरवा माधवा बरवा
संतापाये माथा ठेवेता सद्भावे संतापाये माथा ठेवेता सद्भावे तेन भेट देव अपे आप मनवोने संता से अखंड बजावे मनवोने संता से अखंड बजावे त्यांचे पाय वावे लीना सदा साधु घरी देव काम धंदा करी साधु घरी देव काम धंदा करी पीतांबर धरी वरी छाया मनवोने संता से अखंड बजावे मनवोने संता से अखंड बजावे त्यांचे पाय वावे लीना सदा नामा म्हणे देव इच्छि संत संग नामा म्हणे देव इच्छि संत संग त्यामुचे जीव लगा जन्मो जन्मी मनवोनी संता से अखंड बजावे मनवोनी संता से अखंड बजावे त्यांचे पाय वावे विठोबा रखुमा विठोबा रखुमाई संतापाये माथा संतापाये माथा हे
विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौनी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम विठ्ठला 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 संतापायी माथा ठेविता सद्भावे संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणवणी संतासे अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा साधू घरी देव कामधंदा करी साधू घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया म्हणवणी संतासे अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा नामा म्हणे देव इच्छ संत संग नामा म्हणे देव इच्छ संत संग ते अमुचे जबलग जन्मो जन्मी म्हणवणी संतासे अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा विठ्ठल गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमाश्रुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुजाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरीरम्यस्य हासनस्थं पदाम्भोजस्तेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदार स्वपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अद्यत्र जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्धीचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यात श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत संतापायी माथा ठेवूनी सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणवणी संतासे अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या 4 चरणाचा अभंग आहे. साधूचं वर्णन करणारा अभंग आहे, संतांचं वर्णन करणारा अभंग आहे, संतांची महती सांगणारा अभंग आहे. संत महात्मे काय असतात याचं विशेषण पटवून देणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल पूज्यपाद गुरुवर्य वैराग्यमूर्ती
विश्वंभर बाबा शास्त्री यांच्या सोहळ्यानिमित्ताने चालत असणारा हा कीर्तन महोत्सव आणि या 7व्या दिवसाची कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सर्व कमिटीच्या वतीने, महाराज मंडळीच्या आग्रहाने वतीने या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहे. पूज्यपाद हरिभक्तपरायण आदरणीय उद्धव महाराज शास्त्री या ठिकाणी समोर बसलेले आहेत. सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग, लहान थोर, अबाल वृद्ध, सर्व बाबांचा भक्त परिवार, बाबांवरती प्रेम करणारा सर्व परिवार या ठिकाणी बसलेला आहे. आता प्रत्येक जणाला गेटच्या आतमध्ये येत असताना मात्र दुःख होतं आणि कोणाला करमत नाही. असं अंतकरण भरून येतं. एक टप्पर नव्हती महाराज गेटच्या आतमध्ये पाऊल टाकताना, आहे की नाही? विचारपूर्वक पाऊल टाकावं लागायचा. आणि तो साधू, ते साधू आपल्यातून आता 7 दिवसापूर्वी, म्हणजे साधू जात नसतात महाराज. साधूचं कार्य याच ठिकाणी असतं, साधूचं जीवन हे विशेष असतं आणि त्यानिमित्ताने ही सेवा करण्याची संधी, महत्भाग्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं. त्या साधूच्या संदर्भात काय बोलावं? विठ्ठल विठ्ठल. म्हणून सेवेकरता अभंग हा निवडला की संतांचं वर्णन करावं. या ठिकाणी सर्व महाराज मंडळी आहेत. पूज्य बाबांचे उत्तराधिकारी, संस्थांचे विद्यमान महंत उद्धव महाराज शास्त्री आहेत. सर्व महाराज मंडळी आहेत. हरिभक्तपरायण आदरणीय गायनातील महामेरू ज्यांनी महाराष्ट्र गाजवला, पूज्यपाद गुरुवर्य स्वामी निगमानंद महाराज यांच्या आशीर्वादाने आणि पूज्यपाद गुरुवर्य शास्त्री बाबा यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे आणि गडाचे म्हणून ओळखले जातात अशा हरिभक्तपरायण आदरणीय पूजनीय महादेवजी महाराज घुंगरड, हरिभक्तपरायण आदरणीय पूजनीय नाशिकेतजी महाराज जरे, हरिभक्तपरायण आदरणीय पूजनीय आमचे भाऊसाहेब महाराज इंगोले, हरिभक्तपरायण आता सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शेंगटे महाराज आहेत, पूज्य महाराज आहेत, सर्व विनेकरी बाबा आहेत. मृदंगावरती हरिभक्तपरायण आदरणीय पूजनीय आमचे लहुजी महाराज देवकर आहेत. पेटीवरती आदरणीय महाराज आहेत. सर्व रामायणाचार्य, वेदांताचार्य सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व वेदांत पूज्यपाद बाबांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. वेदांत काय या परिसराला माहीतच नव्हतं महाराज, आहे का नाही? पण खऱ्या अर्थाने वेदांत काय असतो हे पूज्यपाद शास्त्री बाबांनी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना शिकवलं आणि माहिती दिली, धडे दिले आपल्या सर्वांना. आणि म्हणून या ठिकाणी सेवा करायच्या तर आपल्यासारख्या लहान माणसाने काय बोलायचं, आहे की नाही? मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. एक साधूचं वर्णन करण्यासाठी किंवा साधूचं महत्त्व सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. साधूचं जीवन हे अलौकिक असतं. संत संत असतात, साधू साधू असतात. त्यांच्या जीवनाचं वर्णन आपल्यासारख्याकडून होणं नाही. कारण ते येतात कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासे, बोलेले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. तुम्हा मला ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी या ठिकाणी येतात. येथे उपकारासाठी आले घरे ज्या वैकुंठी, किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी, हे रोज सांगतात महाराज लोक, आहे का नाही?
इथं आल्याच्या नंतराने साधूचं जीवनच असं असतं महाराज, आहे का नाही? त्यांच्या जीवनामध्ये बाकी काहीच नसतं. इथं फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या सामान्य जीवावरती उपकार करण्यासाठी आलेले असतात. तुम्हा आम्हाला शिकवण्यासाठी आलेले असतात. तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आलेले असतात. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते, तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. असा साधूने सांगितलेल्या वाक्यावरती जर, साधूच्या शब्दावरती जर, संताचे पाय हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, मग तेच माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. देव कृपा करतो, पण कधी करतो? ज्या वेळेला साधूची कृपा होते, ज्या वेळेला साधूचा वरद असतं आपल्यावरती असतो, त्यावेळेला देव कृपा करतो. नवे नवे साधूच देव आहे महाराज. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, साधू महात्मे देवच असतात, पण तुमच्या आमच्या सामान्य जीवामध्ये येऊन तुमच्या आमच्यासारखं राहतात आणि तुम्हा आम्हाला शिकवतात. समुद्र नदे नवे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारखे. जरी ते माणसासारखे दिसत असले तरी ते मात्र माणसासारखे नसतात. ते त्यांचं जीवन अलौकिक असतं. कसं असतं? पूज्यपाद बाबांचं जीवन जर सांगायचं झालं तर एक महाराजांच्या अभंगाच्या प्रमाणानुसार सांगता येईल. विवेका सहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, मी अनेक वेळा पूज्यपाद बाबांचे कीर्तन ऐकले. आमच्या गडावरती बाबांचं कीर्तन व्हायचं तेव्हा तिथं काहीच नव्हतं. डोंगर होता नुसता रिकामा मोकळा. बाबा यायचे, रावटे देऊन तिथं कीर्तन व्हायचं, पण बाबांना कुठलीच गोष्ट अजिबात म्हणजे सहन होत नव्हती. कडक वैराग्य होतं त्यांचं. जे असेल ते असेल, म्हणजे स्पष्ट. कोणी असं त्यांना चिडचिड जमत नव्हती, बडबड जमत नव्हती, काही जमत नव्हतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही? अगदी रात्रीचं सायंकाळचं कीर्तन असायचं. ते म्हणले आता मी इथून पुढे येणार कीर्तनालाच येणार नाही म्हणले. हे इथं डोंगरावर चढायला हे असं होतंय तसं होतंय, मी येणार नाही म्हणले. आणि रात्री मला जमत बी नाही म्हणले. मग सर्व ग्रामस्थांनी नियोजन केलं की आता बाबांचं कीर्तन आपण दुपारी ठेवायचं. बऱ्याच वर्ष दुपारी झालं. नंतर म्हणले आता दुपारी सुद्धा येणार, आता आग्रह धरू नका. जवळपास तुम्ही असायचे सोबत. 10 ते 15 वर्ष पूज्यपाद बाबांचं कीर्तन तिथं झालं. नाही म्हणल्याच्या नंतर पुन्हा कोणी बोलायचं नाही. आणि जो बोलतो त्याला साधूचं जीवन कळत नाही, आहे का? त्यांनी जे सांगितलं तेच आपण पूर्ण धरायचं. आणि त्याच्यावर जर उल्लंघन आपण केलं, त्याच्या जर पुढं आपण गेलो, कोणतीही गोष्ट असू द्या, हिताचे असू द्या, हिताचे कोणतं काही बोलू द्या साधून, तेच आपण मान्य करायचं. असं त्यांचं अलौकिक जीवन होतं. इथंही विशेष मी पूज्यपाद गोरवारी तुकाराम बाबांसोबत इथं यायचो. बाबांचं सातत्याने कीर्तन इथं असायचं. आणि मी त्या दिवशी सांगितलं की आपल्यातले 4 साधू या 2-3 वर्षात गेले. पूज्यपाद वैकुंठवासी सद्गुरू संत स्वामी निगमानंद बाबा, गुरुदेव गेले. एक वटवृक्ष होते महाराज, आहे का नाही? सगळ्याचं म्हणजे एक मोठं स्थान आणि आधारस्थान पूज्यपाद बाबा होते. त्यानंतर बाबा गेल्याच्या नंतर हे बाबा खचले महाराज. म्हणजे त्यांना आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि बाबांना आपल्याला माहिती आहे पित्ताचा आजार होता त्यांना, आहे का नाही? आणि शरीर प्रकृती साधू असू द्या, नाही तर देव असू द्या, नाही तर सामान्य जीव असू द्या, जे प्रारब्धातले भोग असतात ना, ते कोणालाच चुकत नाहीत महाराज, कोणालाच चुकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. पूज्यपाद गुरुवर्य तुकाराम बाबा गेले, तुळशीराम बाबा गेले, 4 साधू गेले. मी सांगत होतो प्रारब्धातले भोग कोणालाच चुकत नाहीत, इथपर्यंत आलो होतो, आहे का? त्याच्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. कुर्मदास त्यांच्या आसनावरती पडलेले होते. अंगातून पू गळत होता. पू कशासाठी सांगतो ऐका, लक्षात घ्या. अंगातून पू गळत होता, दुर्गंधी सुटली होती. हिरवा पिवळा लाल कलरचा पू असतो, आहे का नाही? पू गळायला लागला, दुर्गंधी सुटली. गावातलं कोणी जायना महाराज तिकडं, जवळचं कोणी जायना. आता जवळचं साधूच्या जवळचं कोण असतं, आहे का नाही? कोणीच जायना महाराज तिकडं. शेवटी देवाला काळजी पडली. कोणाला? लव महाराज. देव आला. देव रात्रीच्या 12 वाजता देवाला लक्षात आलं. देव निघाले स्वतः. पहिल्या दिवशी आले. कुर्मदासाला त्या ठिकाणी स्वच्छ साफसफाई केली. अंगावरचे कपडे धुवून काढले. त्यांना स्नान घातलं. सुंदर सेंट वगैरे, सुंदर वास येईल असं, चांगला वास येईल असं सेंट वगैरे त्यांना मारला.
आणि नवे वस्त्र परिधारण करण्यासाठी दिले. बिछाण्यासकट साफ केलं. कोणी केलं? देवाने. ही साधूची ताकद असते महाराज. देवाने साफ केलं. देव निघून गेले. दुसऱ्या दिवशी निघाले. रुक्मिणी मातेने प्रश्न केला, अहो तुम्ही चाललात कुठं? मी कशासाठी सांगतोय? प्रारब्ध कर्म असतं. चाललात कुठं? त्यावेळेला ते म्हणले, हे बघ तुला काय माहीत नाही, तुला काय कळणार नाही, तू तिकडे येऊ नको, तुझं ते काम नाही. कशाला आग्रह धरतेस? ते म्हणले, जे तुम्हाला जमतंय ते मला जमणार नाही का? कशावरून जमणार? त्यावेळेला त्याने आग्रह धरला. देव म्हणले चल. आले कुर्मादासाकडे. आल्याच्या नंतर तिथं पाहिल्याच्या नंतर, ही परिस्थिती पाहिल्याच्या नंतर कुर्मादासाची रुक्मिणी मातेला फार वाईट वाटलं. देव म्हणले, आता बघ, तो बिछाना साफ करतेस का कपडे धुतेस का याला आंघोळ घालतेस? त्यावेळेला रुक्मिणी माता वाईट वाटलं त्यांना. मी उगाच म्हणजे पस्तावा आला की मी कशासाठी आले. आहे का बरं? साधूचं जीवन हे कोणाला कळतं? देवाला कळतं. मग त्यावेळेला त्यांनी नाविलाजास्तव जास्त सांगितलं की मी सगळे कपडे धुवून काढते. कपडे धुतले. मला पुढचा महत्त्वाचा इतिहास सांगायचा, मी दृष्टांत सांगत नाही. कपडे धुतले. पुन्हा भगवंताने तो बिछाना साफ केला. सुंदर स्नान त्या कुर्मदासाला घातलं. पुन्हा जशाच तसं त्या ठिकाणी झोपवलं. दुर्गंधी सुटलेली ती रुक्मिणी मातेने पाहिली आणि रुक्मिणी माता देवाला म्हणू लागले, देवा तुम्हाला सगळं काही जमतंय. आहे का? विश्वाचा मालक परमात्मा आहे, त्याला सगळं काही जमतं. तुम्हाला सगळं काही जमतं. मग तुम्ही यांचा ही दुर्गंधी बंद करू शकत नाहीत का? यांना पूर्ववत करू शकत नाहीत का? चांगलं करू शकत नाहीत का? देव म्हणले, हे बघ मला सगळं जमतं. पण त्याला विचारायला पाहिजे, त्याचं कर्म आहे का नाही? त्यावेळेला कुर्मदासाला विचारलं. कुर्मदास म्हणले, हे देवा मला माझ्या अंगातला पू गळतोय हे मला कळत नाही. माझ्या अंगाची दुर्गंधी सुटली याचंही मला काय वाटत नाही. मला याचा भयंकर असा त्रास होतोय, दुःख होतोय, याचंही मला काही वाटत नाही. पण देवा तुम्ही माझ्यापाशी येता याचं मला म्हणजे याच्यापेक्षा वेगळं सुख कोणतं आहे? एक. दुसरी महत्त्वाची गोष्ट, देव म्हणले, हे बघ रुक्मिणी मी यांना नीट करू शकतो, पूर्ववत करू शकतो, पण हे कर्म फेडण्यासाठी पुन्हा यांना जन्म घ्यावा लागन आणि पुन्हा हे कर्म फेडावं लागन. विश्वमौली ज्ञानोबाराय बोलतात, आगा कर्मी जे उरावे तै तेही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कुर्मदास कोण होते? साधू होते. तरी त्यांना त्यांचं कर्म भोगावं लागलं. सामान्य जीव असू द्या, नव्हे देव सुद्धा असू द्या. कोण? देव. भगवान परब्रह्मचंद्राला वनवासाला जावं लागलं. देवच होता महाराज. कर्म आहे, प्रारब्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. पूज्यपाद या गुरुदेवांच्या सेवेसाठी जो अभंग आपण सेवे करता निवडलाय, साधूचं महत्त्व आणि साधूचं वर्णन आपण किती सांगितलं तरी ते पूर्ण होत नाही, हे का नाही? म्हणून आणि तुम्हाला याची जर विशेषता सांगायची असेल तर या कलियुगामध्ये आपला उद्धार कोणी करू शकत नाही, दुसरं कोणीच करू शकत नाही, देव सुद्धा करू शकत. या कलियुगामध्ये जर सर्वश्रेष्ठ काय असेल तर साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुग. साधू नेमकं काय करतात बुवा? साधू नेमकं काय करतात तुमच्या आमच्यासाठी? तर अनेक प्रमाणाने आपल्याला सांगता येईल. काय करतात? अहितापासून काढिते, हित देऊने वाढविते, नाही श्रुती स्मृती प्रवती माऊली जगा. आपलं हित करतात. हित कसं करतात बरं? काय करतात नेमकं ते सांगतात आपल्याला. काय सांगतात? बाबा रे, तुमचं जर हित करून घ्यायचं असेल, कोणी पाय पडून सांगतात, कोणी हात जोडून सांगतात, कोणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं संत महात्मांनी. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. वेगवेगळ्या पद्धतीने साधू संतांनी सांगितलं की बाबा रे, तुमचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करावं लागेल. याच्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुमचा उद्धार होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. काय सांगतात? हित ते करावे देवाचे,
झाले बरं का बाबा, आता कार्यक्रम झाले सुरू आणि आमचं फार अवघड आहे. लय मोठे पूज्यपाद बाबांचे एवढे मोठे सप्ते बाबांनी करून ठेवलेले आहेत आणि ते कार्य आपल्याला पुढं चालूच ठेवावं लागतं. कसं जसं असेल तसं छोटे छोटे कार्यक्रम आहेत. आता सध्या 3 सप्ते चालू आहेत. तुम्ही म्हणता कसे करता, कोरोनाचं वातावरण आहे का नाही, पण जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला सामोरं जाऊन सगळ्या गोष्टी सांभाळून आपण ते सगळं करायला लागलो. आणि हे जर नाही केलं, अनेक महाराजांचे फोन आले की महाराज हे आता हे सप्ते बंद पडायला लागलेत, हे विघ्न आपल्यावरती आलेलं आहे. आणि हे काही का होईना, साध्या पद्धतीने का होईना, पण हे आपण सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे, सुरू केलं पाहिजे. तारणारा आणि मारणारा कोण आहे, तो आहे. आपण बंद खोलीत जरी बसलो तरी तो त्याच्या हातात आहे महाराज. काही आपल्याला करता येणार, आपलं आयुष्य जेवढं आहे तेवढंच आहे, पण आपण ते पाळणंही महत्त्वाचं आहे का नाही. आपण सगळ्याच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता सध्या 2-3 सप्ते चालू आहेत. चोरपुरीचा झाला आहे, टकलेवाडीचा आहे आणि तुम्ही होते तिकडं त्या दऱ्यात, हाकेवाडी, काळेवाडी, रुपनरवाडी. आत्ता त्या चोरपुरी पावसात फुलं टाकून आलो महाराज, जसं असं तसं. म्हणजे आणि आवाज बसलेला त्याच्यामुळं मला वर बोलता येत नाही. मग आपलं साध्या पद्धतीने एक साधूची सेवा करायची, म्हणून जसं असं तसं. आणि त्यांच्याच आशीर्वादाने महाराज ते जशी बुद्धी देते तसं आपण बोलायचा प्रयत्न करतो. आपण काय अभ्यासू नाहीत, आपला काय एवढा अभ्यास नाही, पण साध्या पद्धतीने एक भगवंतावर निष्ठा आहे, साधू संतावरती निष्ठा आहे. आणि श्रीगुरूच्या कृपेने जे काही जमल ते आपल्यासमोर बोलायचं. विठ्ठल विठ्ठल. आपण प्रमाण दिलं, हे तर ते करावे देवाचे चिंतन. संत महात्मे हे सांगतात महाराज आपल्याला. कशासाठी आलेला असतात, हेच्या म्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. साधूचं काम काय असतं, बाकी काहीच नाही, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण करणे आणि करून घेणे एवढंच. सातत्याने ते सगळ्याला एकच सांगतात, एकच मंत्र देतात, तुम्ही काय करा, भगवंताचं नामस्मरण करा. याच्याशिवाय तुमच्या जीवनात काहीच पर्याय नाही. किंवा अर्थात भगवंताचं जर नामस्मरण आपण केलं नाही तर आपल्या जीवनात आपला उद्धार होत नाही. हे साधू आपल्याला शिकवतात. मग साधू आणि संत असतात कसे, याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर अनेक प्रमाण आहेत आपल्याकडे. संत महात्मे आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करतात, आपल्याला घडवतात, आपल्याला शिकवतात, आपल्याला मार्ग दाखवतात. इथपर्यंत आपण आलो होतो, हे आपण सांगितलंय. संत महात्म्यांची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे. पहिलं शरीर मिळणं दुर्लभ आहे, दुसरी गोष्ट संत महात्म्यांची भेट होणं दुर्लभ आहे. आणि संतांची भेट होणं दुर्लभ आहे, त्यापेक्षा संत देवाची भेट आपल्या जीवनामध्ये घालून देत असतात. अन्यथा देवाची भेट आपल्या जीवनामध्ये कोणी घालून देऊ शकत नाही. पण मी म्हणेन, एक वेळेला देवाची भेट आपल्या जीवनामध्ये लवकर होते. देव आपल्याला सहजासहजी मिळू शकतो. ऐका बरं, देव आपल्याला सहजासहजी मिळू शकतो, पण साधू आपल्याला सहजासहजी मिळू शकत.
अशा संताचे भेट होणं दुर्लभ आहे. पण कैसे ऐसे कैसे ऐसे कैश्याने भेटते ते साधू. पण कोणते साधू? महाराज म्हणले कोणते संत जे सातत्याने भगवंताच्या चिंतनामध्ये मग्नच असतात, त्यांना दुसरं काहीच कळत नाही महाराज, ते साधू. आता भरपूर चिंतन झालं याच्यावरती, हे का नाही? तेचे संत ज्यांचं आहे तर विठ्ठले, जे रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतात तेच कोण? तेच संत. बाकीच्यांना संत म्हणता येणार? आणखी कोणाला म्हणतात संत? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू वळखावा देव तेथेची जाणावा. किंवा भूत दया गई पशुचे पालन, तान्हेल्या जीवन बणा माझी. आता या 2 वर्षामध्ये एवढं अवघड झालंय महाराज. कीर्तन करायला कीर्तन म्हणजे प्रमाण एवढे पाठ केलेले असतात, अभंग पाठ केलेले असतात. मग तुम्ही म्हणता एवढ्या 2 वर्ष तुम्ही केलं काय? परत अभंगाचं पाठ करायचं नाही का? हे का नाही? चिंतन करायचं असतं, भगवंताचं नामस्मरण करणं हेच. आणि महाराज म्हणतात ऐका, याच्याशिवाय संताकडे गेल्याशिवाय तुम्हाला देवाची प्राप्तीच होत नाही. संता विण प्राप्ती नाही ऐशे वेद देते ग्वाही. कोण देत आहे? वेद सांगतोय, वेद. संताशिवाय देवाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. हे का नाही? आपण जर संतांकडे गेलो नाही तर आपल्याला ज्ञान प्राप्त होणार कसं? ज्याला ज्ञानच नाही त्याला देव कळणार कसं? हे का नाही? संत कळायला, देव कळायला त्याला सुद्धा ज्ञान लागतं. त्याच्यासाठी श्रीगुरू लागतात, कृपाळू लागतात, उदार लागतात. कसे श्रीगुरू कसे असतात? आता या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाचं चिंतन आहे. संत या पदावरती मी सध्या बोलत आहे. संत आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती कृपा करतात. कशी कृपा करतात? हस्तकृपा, नेत्रकृपा आणि शब्दकृपा. 3 कृपा जर संतांच्या झाल्या तर मग कृपा कटाक्ष, आपुल्या पदे बैसविले, लावण्या हात, कुरवाळेला माथा, हे कणे अशी कृपा करतात. आणि शब्दकृपा, हे कणे शब्दकृपा, शब्द दिला महाराज की साधूच्या शब्दामध्ये एवढी ताकद असते, जो शब्द बाहेर पडन तेच होतं महाराज. हे का नाही? पण आपला तेवढा विश्वास लागतो, श्रद्धा लागते, दृढ भाव लागतो. आणि ह्या जर गोष्टी आपल्याकडे नसतील तर कोणी येऊ द्या महाराज, देव जरी तुमच्या समोर आला आणि आपली श्रद्धा भाव, आपली भावना जर नसली तर काही उपयोग नाही. म्हणून संत महात्म्यांकडे गेल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होते. कधी होते? संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला. पद्मनाम नाम
परमात्मा त्या ठिकाणी जोडला जातो. आणि म्हणूनच महाराज म्हणले अशा साधूकडे जावं ज्यांचं जीवन विशेष पद्धतीचं असतं, जे सातत्याने भगवंताचं भगवत चिंतन करतात, नामस्मरण करतात, तुम्हा मला उद्धाराचा मार्ग दाखवतात. अशा साधूकडे जायचं. आणि अशा साधूकडे गेल्याच्या नंतर पूज्यपाद गुरुवर्य स्वामी निगमानंद महाराज, पूज्यपाद गुरुवर्य स्वामी शास्त्री बाबा, सद्गुरू संत भगवान बाबा, वामन भाऊ, नगद नारायण महाराज, भीमशे महाराज, अशा साधूकडे जा आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. देव काय, देव निश्चितच तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. संतापायी माथा ठेविता. त्यांचे पाय कसे असतात हो, आहे का नाही? एका एका पदाचा जर विचार केला तो का म्हणे तुमच्या पायाच्या आधारेण उतरेन खरे भवनदे. पार भवनदे आपण करू शकतो, पण कोणाचे पाय लागतात तिथं? पाय म्हणजे काय? पाय या शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. काय आहे? ज्ञान. तुम्ही जसं श्री गुरुनी सांगितलेलं ज्ञान आहे, साधूंनी सांगितलेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानावरती जर आपला दृढ विश्वास असला तर आपण भवनदी सुद्धा पार करू शकतो. भवनदी नाम या जन्म मरणाच्या संसार आडगडग्यातून आपण पहिल्या तेराला जाऊन प्राप्त होऊ शकतो. नाम परमात्म्यापर्यंत जाऊन आपण पोहोचवू शकतो, म्हणजे आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. पण याच्यासाठी काय करावं लागतं? संत महात्म्यांचे पाय आपल्याला धरावे लागतात. अर्थात कोणतीही गोष्ट असू द्या, संतांकडे, संतांच्या पायात काय ताकद आहे महाराज, हा या पायात सुद्धा देवाला सुद्धा वाटतंय यांच्या चरणाची धूळ माझ्या कपाळाला लागावी. कोणाला वाटतंय? देवाला सुद्धा. असं रज संत चरण रज लागता सहज. आणि सगळ्याच गोष्टीमध्ये जर सर्व जीवाला, या देहाला जर कोण आडवं येत असेल तर त्याचं नाव आहे वासना. प्रत्येक जीवाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची इच्छा असते. इच्छा नाम काय? वासना. इच्छा नाम वासना. प्रत्येकाला जी इच्छा होते ती वासनाच असते महाराज. आपल्याला इकडे तिकडे धावायला होते ती कोण? वासनाच आहे. पळायला होते ती वासनाच आहे. आणि महाराज म्हणले साधूकडे गेल्याच्या नंतर आपली वासनाच जळून जाते महाराज. काय होते? वासना निमाले समूळ. ज्यांची समूळ म्हणजे मुळच शिल्लक राहत नाही तिचं, पण त्याला अशा संतांकडे जावं लागतं. आणि अशा संतांचे चरण रस जरी आपल्याला, तुम्ही भाग्यवान आहेत. फार मोठ्या साधूंची सेवा तुम्हाला घडली. कोणाला डब्याच्या रूपाने घडली, कोणाला ड्रायव्हरच्या रूपाने घडली, कोणाला सेवेच्या रूपाने घडली. पूज्यपाद बाबांची सेवा फार करायचे महाराज. इथं ह्या गावाचा आदर्श घेतला पाहिजे, या परिसराचा आदर्श घेतला पाहिजे. भाग्यवान आहात तुम्ही की या साधूची सेवा तुम्हाला घडली. कोणाच्याही जीवनात महाराज, कोणाच्याही जीवनात साधूची सेवा घडत नाही, त्याच्यासाठी तो व्यक्ती सुद्धा पुण्यवानच असावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. साधूने महाराज पापे असू द्या, पुण्यवान असू द्या, कसंही असू द्या, त्याच्याकडे पाहिलं ना नुसतं पाहू द्या, पाहिलं तरी बी त्याच्यामध्ये एवढा बदल होतो महाराज की महाराज सांगता येत नाही. ज्ञानोबारायांची एक ओवी आपण जर आपल्या जीवनामध्ये वाचली तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. साधूच्या शब्दामध्ये तेवढी ताकद असते,
साधूचं जीवनच, मी सांगितलं महाराज पहिल्यानेच की साधूचं जीवन अलौकिक असतं. त्यांना कशाचीच अपेक्षा नसते महाराज, कशाचीच इच्छा नसते. ज्ञानोबा आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, निर्ममो निरहंकारच, कुठल्याच गोष्टीचं ममत्व नसतं, त्याला साधू म्हणतात. कशाचीच अपेक्षा जीवनामध्ये धरत नाहीत ते. फक्त एकच अपेक्षा मात्र साधूची असते की त्या भगवंताला एकदा भेटायचं, त्याची एकदा प्राप्ती. ते महाराज हे तुम्हाला मला सांगण्यासाठी असतं. मी सांगितलं पहिल्यानेच की तेच आपल्याला कोण असतात, देव असतात, तेच देव असतात. पण तुम्हा मला सांगण्यासाठी उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणे ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा चुकण्यासाठी तुम्हा आम्हाला सन्मार्गाला लावण्यासाठी सांगतात. बापाला मुलाला शिकवायची काय गरज असते का? पण ते हाती धरुणी कलेक्टर बाप छोट्या मुलाला शिकवतो. कशासाठी शिकवतो? तो कलेक्टर असतो, त्याच्या एका सहीला फार विशेष महत्त्व असतं. साधूला सगळं माहीत असतं, देवसुद्धा माहीत असतो, सगळं माहीत असतं. पण साधू आपल्याला सांगत असतात असा देव असतो, कसा असतो, सगळ्या गुणाचं वर्णन करून ते आपल्याला सांगतात. तर आज असं सुकुमार सुंदर दिसतो, असं आहे तसं आहे. तुम्हाला शिकवण्यासाठी, सांगण्यासाठी, तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी संत महात्मे आपल्याला शिकवत असतात. त्यांनी अंगी करोणी सायास शिकविते. तुम्हा आम्हाला महाराज बाप जसा पोराला सांगतो बेटा अभ्यास केलाच पाहिजे, अभ्यास नाही जर केला तर तुझं भलं होणार, तसं संत हे आपले कोण आहेत, मायबाप आहे, येतो हिताचा. संत महात्म्यांना आपला कळवळा येतो, कळवळा कोणाला, जसं बापाला मुलाचा कळवळा येतो, आईला मुलाचा कळवळा येतो की माझ्या मुलाने काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे, तसं साधूला वाटतं की सगळ्यांनी त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, यांचा उद्धार झाला पाहिजे. प्रमाण महाराज आपण म्हणतो एवढं सोपं नाही. याचं जर खरं चिंतन केलं तर एवढं विशेष प्रमाण आहे. बुडत आहे जन न देखवे डोळा. साधूचा अंतकरण तिळतिळ तुटतं महाराज, बरं का लव महाराज. एखाद्या माणसाचं जर वाईट आपण समोर पाहिलं, तडफडत असेल एखादा माणूस,
त्याला वेदना होत असतील किंवा कुठल्याही गोष्टीने कुठलाही त्रास त्याच्या जीवनामध्ये होत असेल, बुडत आहे जन, वांग मार्गाने जर माणसं चालले असतील, वाईट जीवन जगत असतील, तर साधूचं अंतकरण तिळतिळ तुटतं, तिळतिळ बुडत आहे जन न देखवे. बघा ना काय प्रमाण आहे महाराज. आपण याच्यावर विचार कधीच करत. प्रमाण म्हणायचं आपुले, आपण करा सोडवणं संसार बंधन झालं, पण याच्यात किती गुह्य दडलेलं आहे. कशी सोडवण करायची, त्याच्यासाठी काय करावं लागेल, कशासाठी, या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला, याचं जर अनुकरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर फार विशेषता आहे याची. विठ्ठल विठ्ठल. मग अशा साधूची सेवा करायची. काय करायची? अशा साधूची सेवा करायची. सेवा कशी करायची? श्री गुरूंचे पाय हृदय घेऊ सुनिताय, एवढे भाग्य होय गुणमेशाचे. अशा श्रीगुरूंच्या, अशा संतांची सेवा कशी करायची, तर विशेष पद्धतीचं सेवेचं महत्त्व सांगितलेलं आहे. आपण जर साधू संतांची सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये काय फल प्राप्त होतं, आणि फलाच्या अपेक्षेनं जर केली तर कशाची प्राप्ती होते, या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात असल्या पाहिजे. तो का म्हणे संत सेवा आणि हेच देवा उत्तम. उत्तम या शब्दावर अंडरलाईन आहे बरं. उत्तम. सगळ्यात देवाला जर काय आवडत असेल तर देवाची सेवा केलेली आवडत नाही. तुम्ही जर इकडं साधूची सेवा करत नसाल आणि तिथं जात असाल, मायबापाची सेवा करत नसाल आणि देवाकडे जात असाल, तर आपला काहीही उपयोग होत नाही. म्हणे सगळ्यात देवाला जर काय आवडतं तर ते म्हणे, तू काय म्हणे संत सेवा आणि हेच देवा उत्तम. मग अशा साधूची सेवा आपण कशी करायची बा, कशी करायची? साधूची सेवा करण्यासाठी काय करावं लागतं? मायबापाची सेवा करण्यासाठी काय करावं लागतं? त्यांचे हातपाय चोपावे लागतात. ही सेवा आहे. पण खरी सेवा काय आहे तर महाराज म्हणतात त्यांच्या आज्ञेत राहणं हीच खरी सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं कशासाठी करायची सेवा? काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून. आपल्याला आता या अभंगामध्ये तर तसं सांगितलं, देवाची प्राप्ती संतांकडे गेल्याशिवाय होणार नाही, आणि त्या संतांकडे जायचं, संतांचे पाय धरल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होणार, आणि देवाची प्राप्ती संतांकडे गेल्यामुळे होती म्हणून संतांची सेवा करायची असं काय आहे का? म्हणून संतांची सेवा करायची असं काय आहे का? तर महाराज म्हणले, अरे जगामध्ये जर सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते मात्र संत आहेत, साधू आहेत, आणि त्यांच्या सेवेने आपण सर्वसामान्य जीवाने त्यांची सेवा काय करावी? कुणी ऐका बरं, आपल्यासारख्याने त्यांची सेवा काय करावी? देव त्यांची सेवा करतोय. देव अभंगाचं तिसरं चरण. साधू घरी देव. साधू याची यादी आहे महाराज एवढी, आहे का नाही? ते आपल्याला सांगायचं नाही, कारण की आपल्याकडे एवढी यादी सांगायला कुठं आपल्याला हे आहे का नाही? काय उंच नीच काही नेणे भगवंत, इथून सुरुवात होती तर थेट शेवटपर्यंत, मग शेवटपर्यंत कोणाकोणाचं काम साधूच्या कोणत्या साधूच्या घरी देवाने काम केलं याची ते यादीचे महाराज, आहे का नाही? एवढ्या संतांच्या घरी देवाने काम केलं, मग हे संतांचा अधिकार काय असेल, आहे का नाही? संतांचा अधिकार आपल्याला कळतच नाही महाराज. सर्वसामान्य जीवाला त्या साधूचा संतांचा अधिकार करणं एवढी सोपी गोष्ट नाही.
आणि म्हणून महाराज म्हणतात देव त्यांच्याकडे काम करतो. कोण? देव. एक एक मुद्दा मी आपल्याला सांगतो कोणाकोणाकडे काम केलं. एकनाथ महाराजांच्या घरी काय काम केलं देवाने? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदे त्याचे पाय. कोणतं कोणतं काम केलं? वेगवेगळ्या पद्धतीने अनेक भांडे धुण्याचं काम केलं, धुणे धुण्याचं काम केलं, प्रसाद वाटण्याचं काम केलं. एकनाथ महाराजांच्या घरी केलं. बरं, एकनाथ महाराजांच्या घरी काम केलं, पण एकनाथ महाराजांची निष्ठा आपण पाहिली, एकनाथ महाराजांचं संतत्व पद आपण पाहिलं, एकनाथ महाराजांची श्रद्धा आपण पाहिली, एकनाथ महाराजांचा भाव आपण पाहिला. आणि वगैरे एकनाथ महाराजांच्या घरी देवाने काम केलं का हे सुद्धा पटवून देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. देव कोणाच्याही घरी आणि कुठेही काम करत नाही. आता मच्छिंद्रगडावर एवढं मोठं काम झालंय, तुम्ही आम्ही केलं असं आपल्याला आपल्याच याच्यातून झालं असं आपल्याला वाटतं, पण तिथं देव येऊन काम करतोय. कोण करतोय? देव. हे आपल्याला कळतं का? आणि आपल्याला जर कळलं असतं तर आपण असे राहिलो असतो का? हे का नाही? म्हणजे तुम्हाला नाही, आपल्याला नाही म्हणत बरं का मी, ह्या म्हणजे विषय चाललाय असं बोलतो मी, तुमच्याकडे पाहून नाही तुम्ही म्हणता नाही असं कसं काय बोलायला. विठ्ठला विठ्ठला. तिथं देव आल्याला तुम्ही आम्हाला दिसणार नाही, पूज्यपद बाबांना दिसत तो. हे का नाही? आपल्याला काय दिसणार? आपली तेवढी काय नाही, आपला तेवढा अधिकार नाही. आहे का नाही? एकनाथ महाराजांचा अधिकार. कावडीचं आणलेलं पाणी महाराज कोणाला पाजलं? त्यांनी कोणाला पाजलं? साधूचं महत्व सांगतोय मी. कोणाला पाजलं? गाढवाला पाजलं. आपण गाढवाला जवळ सुद्धा उभा राहू देणार? देऊ शकतो? कारण की आपली वृत्ती तशी नाही. आपल्याला सगळ्यामध्ये देव पाण्याची वृत्ती आपली होत. ते अवस्था त्यांची होती महाराज, अवस्था होती, वृत्ती होती. आता हे विशेष चिंतन आहे महाराज. पण आता कसं आहे मला काही कळत, मी आपलं सांगायचं काम करतो फक्त. विशेष आहे, विशेष आपण म्हणतो, पण हे खरंच विशेष चिंतन आहे. एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं, गाढवामध्ये त्यांना कोण दिसला? देव दिसला. आपल्याला खरंच सांगा, तुम्ही खरंच सांगा, माणसामध्ये सुद्धा आपण देवाला पाहतो का? त्याचा एखादा जर वाईट गुण आपल्याला समोर आला, एखादा जरी वाईट गुण समोर आपल्याला दिसला, तर आपण त्याला काय म्हणतो? लगेच आपले वेद सुरू होतात. आपले काय सुरू होतात? वेदाच्या रुच्या सुरू होतात. त्याचा वाईट गुण दिसला की लगेच सुरू होतात. कळालं ना तुम्हाला? मला नाही एवढं कळत त्यातलं जास्त, मी सांगतो फक्त, सांगण्याचं काम करतो. ऐका, त्याच्यासाठी आपली वृत्ती असावी लागते. काय? त्यांना गाढवामध्ये देव दिसला, पण त्यांची अवस्था तशा पद्धतीची झाली होती. सगळीकडे देव आहे हे आपले पाहण्याची वृत्ती कधी होती? तुकोबारांनी म्हणावं, नरनारे बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. हे देवा, माझ्या जीवनामध्ये फक्त मला प्रत्येकामध्ये ईश्वर दिसावा, प्रत्येकामध्ये तो दिसावा. सर्वश्च चाहम हृदय सन्निविष्ट, सगळ्यांमध्ये मला तो दिसावा. आशा साधूच्या घरीच देव काम करतो. कोणाच्या वरती कृपा धरायला तो रिकामा आहे का नाही? आपण काय जातो, थोडंसं एक नारळ खडीसाखर उदबत्ती घेऊन जातो, देवाच्या पाया पडतो, फोडतो आणि लगेच त्याला आपले दुःख सांगायला सुरुवात करतो. पण हे दुःख त्याने दिलेलं नाही आपल्याला, हे आपल्या प्रारब्धाने दिलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि आपण जर साधूची सेवा नाही केली तर पुढं काय होईल हे सुद्धा ज्ञानोबा सांगतात महाराज. तुम्ही म्हणता ना असं कसं काय? ऐकडे, ऐशी दशा येईल पुढे, मन होईल वेडे, चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. 80 दशा, असं दशा येईल महाराज, असे अवस्था होईल आपली. आपले हात काम करणार नाहीत, आपले पाय काम करणार नाहीत, आपले डोळे काम करणार नाहीत, आपलं कान, कुठलंच इंद्रियाचं पार्ट आपलं काम करणार नाही. आणि त्यावेळेला मनुष्य जीवनामध्ये असा त्याच्या धुंदीत राहतो महाराज, मस्तीत राहतो. आता मी इथं बोलायला जरा थोडासा घाबरतो आहे का नाही? कारण की इथं फार महान, इथं वेदच आहे महाराज आहे का नाही? इथं काय आहे? साधूची तपश्चर्या आहे महाराज इथली. काय आहे? तपश्चर्या आहे. आपण सगळ्यांनी इथं पाठ घेतलेली माणसं आहात. तुमच्यासमोर काय बोलावं आमच्यासारख्या माणसाने आहे का नाही? त्याच्यामुळं घाबरतो. बाहेर असल्यावर आपला पट्टा कसा चालवतो आहे का नाही? पण हे सगळे विशेष मंडळे आहेत आणि त्याच्यामुळं आपलं घाबरून घाबरून कसं काय ना कडी लावायचं आपलं आहे का नाही? एकदा काय म्हणतात ते, एकदा एखादी गोष्ट करू नये केली तर हे का नाही, तसं आपलं काम झालंय आता आहे का नाही? बेत जसं होईल तसं आपलं शेवट याचा लावायचं. काय सांगत होतो मी?
हा खरंच विसरलोत ना आपण. विठ्ठल विठ्ठल ऐशी दशा येईल पुढे असं होईल आपलं. आणि मग एखादा, मी सांगत होतो, एखादा माणूस त्याच्या मस्तीत राहतो, त्याला श्रीमंतीचा गर्भ असतो. आपल्या इथल्यापैकी कोणाचंच बोलत नाही, मी एक साधूचं चिंतन मांडतो मी लक्षपूर्वक. एका स्वतःच्या श्रीमंतीचा गर्भ असतो, कोणाला सौंदर्याचा गर्भ असतो, कोणाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण आपल्या याच्याने आणि तो त्याच्या मस्तीमध्ये जीवन जगतो. पण शेवटी त्याला कळत नाही बरं का. सुरेश बाबा बसलेले आहेत, त्यांचं नाव माझ्याकडून अनावधानाने राहिलं, माफ करा. विठ्ठला विठ्ठला पूज्यपाद बाबांनी, मोठ्या बाबांची फार मोठी सेवा केली महाराज, हे का नाही. सेवाच असते. मी काय सांगत होतो की जर साधूची सेवा आपण आपल्या जीवनामध्ये, याची मस्तीत राहतात माणसं, आणि मस्तीत राहिल्याच्या नंतर शेवटी त्यांना पश्चाताप होतो. काय पश्चाताप होतो ऐका. ते कोणालाच विचारत नसतात, साधू मानत नाही, देव मानत नाही. ते म्हणतात आपल्याकडे एवढं मोठं आहे, कशासाठी करायचं आहे का नाही, अशा याच्यात राहतात. आणि शेवटी मग त्यांना घरातला मुलगा विचारत नाही, बायको विचारत नाही, नाकामुख गळू लागले, लाळ आणि शेंबोड श्वाना परिगती झाली, अवघे करीते हाडाहाड, सगळेजण त्याला त्रास द्यायला सुरुवात करतात. याचं कोणतंच कान ऐकायला येत नाही. मग हे म्हणतात हे होतं तवार याने आपल्याला भरपूर काय दिलाय, त्रास दिला. आणि मग हे याला त्रास द्यायला सुरुवात करतात. कुठलीच गोष्ट ऐकत नाही, त्याला मान राहत नाही, मर्यादा राहत नाही, काहीच नाही. मग अशा अवस्था झाल्यावर काय करणार आपण. याच्यासाठी साधूची सेवा करा. खरं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल आणि ते ज्ञानच तुमचा उद्धार करेल. आणि तुमच्याकडे ज्ञान असेल ना, जो विद्वान माणूस आहे, जो ज्ञानी माणूस आहे, जो पंडित माणूस आहे, त्याला मरेपर्यंत लोक सांभाळतात महाराज. कोणाला? विद्वानच सर्वत्र पूज्यते. विद्वानाला कोणत्याही देशात जाऊ द्या महाराज, किंमत आहे. तुमच्या आमच्यासारख्याला गाव सोडून बाहेर गेले कोणी ओळखी, किती श्रीमंत असू द्या महाराज, श्रीमंतीवर जायचं नाही, हे का नाही. विद्वान लागतो त्याला. आणि हे पूज्यपाद, ही भूमीच आपल्या पूज्यपाद बाबांची तपश्चर्या सांगत होतो मी, विद्वत्तेची, हे का नाही. ही भूमी विद्वत्तेची आहे. आणि म्हणून अशा साधूची जर सेवा आपण केली तर महाराज म्हणले अशा हाल आपल्या जीवनामध्ये होणार नाही. म्हणून संतासे अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. साधूच्या पायावरती लीन व्हायचं. आपण असं तैट भूमिकेने जर गेलो साधूकड, कसं मी विलय मोठा आहे, कसं मी विलय मोठा आहे, अशा जर तैट भूमिकेने आपण गेलो तर तिथं जमणार. तिथं नम्र झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? नम्र झाला होता त्याने कोंडिले. साधूकडं असं आपण श्रीमंत येतं, आपण एवढे मोठे येतं, आपल्याकडे हे ना आपल्याकडं ते, अशा भूमिकेत कधीच जायचं नाही. साधूकडे जाताना नम्र होऊन जायचं. आणि तिथे गेल्याच्या नंतर पायावरती आपण काय व्हायचं? लीन व्हायचं, म्हणजे नतमस्तक व्हायचं. तेव्हाच आपल्याला काहीतरी मिळतं. आणि ज्याला हे कळतं त्यालाच ते मिळतं, बाकी ज्याला काहीच मिळत नाही. विठ्ठला विठ्ठला. चला 10:22 झालेत. 8 मिनिटामध्ये सगळं आपलं समाप्त झालं पाहिजे, आहे की नाही. रोज तुम्ही कीर्तन ऐकता, विद्वान माणसं या ठिकाणी येतात, आपल्याला वेगवेगळे याचे धडे देतात, आपल्याला ज्ञानाचं त्या ठिकाणी काय करतात? अमृत देतात. परंतु आता मला 8 मिनिटामध्ये सगळं उरकायचं आहे. अशा साधूची सेवा आपण करायचं. तुम्ही आम्ही नाही केली तर देव त्यांची संगती इच्छितो, त्यांची सेवा करण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये धारण आहे. तुमच्या आमच्या सामान्य जीवाने साधूची सेवा काय करावी आणि आपण केली ती कशी केली, हे साधूला आवडेल का? साधूची महाराज आपल्या सेवेत तेवढा नम्रभाव असला पाहिजे. असे सेवा, त्याचं काय महाराज काय म्हणतात, अशी सेवा करायची. तुम्हा आम्हाला संत आवडते त्यात नवल नाही. देव सुद्धा संतांची इच्छा करतो. नामा म्हणे देव इच्छ संत संग. म्हणा 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 ते
नामा म्हणे देव इच्छ संत संगते आमुचे जीवलग जन्मोजन्मी. नामदेव महाराज म्हणतात देवसुद्धा संतांच्या संगतीची इच्छा प्राप्त करतो. ते आमचे जीवलग आहेत. कधीपासून? कृताद्रतात त्रेता कलियुगामध्ये कधीपासून आहेत तर म्हणले जन्मोजन्मी अनंत जन्मापासून ते आमचे जीवलग आहेत. कोण? संत. देव म्हणतोय. कोण म्हणतोय? देव म्हणतोय. संत कसे आहेत? माझे जीवलग आहेत. एखादा माणूस नाही म्हणतो की आमका आमदार म्हणतो. कोण म्हणतो? आमदार. तो माझा कसा आहे? जीवलग मित्र. तेवढ्यातच त्याला वाटतं माझ्या जीवनात काहीच नाही. तसं देव म्हणतोय. जगाचा बाप, सगळे सत्ता ज्याच्या हातात आहे तो म्हणतो. तो देव देव म्हणतो. ते आमच्या कशा आहेत? जीवलग आहे. जीवलग या शब्दाचा अर्थ फार विशेष आहे महाराज. आता आपला वेळ संपला. जीवलग आहेत ते मला कसे आहेत? आवडतात. कसे आवडतात? प्राणा परोते एवढे आवडतात. एवढे आवडतात मला संत. म्हणून संतांना, देवांना संत एवढे आवडतात. मग तुम्हा मला तसे आवडले पाहिजे. तुम्ही आम्ही तशी सेवा केली पाहिजे. आणि आपण फार पूज्यपाद गुरुवर्य स्वामी सद्गुरू संत विश्वंभर बाबा शास्त्री बाबांची सेवा आपण फार केली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ऐका. आणि आता त्याच पद्धतीने त्यांचेच पूज्यपाद बाबाच आहेत. कोण?
उद्धव महाराज शास्त्री बाबाच्याच रूपाने आपल्याला आता त्यांच्यामध्ये पाहायचं आहे. आणि त्याच पद्धतीने आपण यांची कोणाची उद्धव बाबांची सेवा आपण करायची आहे. ही जर सेवा आपण केली तरच खरं समाधान त्यांना आहे, खरा आनंद आहे. आपण त्याच पद्धतीने त्याच रूपामध्ये त्यांना पाहिजे. बाबा जे बोलले ते आपण कसं एकदम हे करायचो त्याच पद्धतीने तशीच सेवा त्यांची करायचं, तेवढंच तसंच त्यांना ठेवायचं. आणि हीच विशेषता आहे. साधू जात असतात पण साधू फक्त देहाने सगळ्या गोष्टीने महाराज साधू इथंच असतात. साधू कुठं? साधू देवाच्या चैतन्य स्वरूपामध्ये विलीन होतात. देव आणि ते एकच असतात. साधूच्या जाण्याने दुःख होत नसतं किंवा दुःख होत असतं. या दोन्ही प्रकारामध्ये जर सांगायचं झालं, साधू हे महाराज येतात आणि जातात. येतात कशासाठी आणि त्यांचं कार्य संपल्याच्या नंतर निघून कसं जातात हे सामान्य जीवाला याची व्याख्या कधीच सांगता येणार नाही. कार्य संपलं, साधू अलगदरित्या निघून जातात. अलगद सहजरित्या. काय झाकल्या घटीचा दिवा नेहमीच्या काय झाला केव्हा. आता आपण त्या दिवशी पूज्यपाद बाबांनी सांगितलं की एवढ्या दिवस बाबांना आपण काय म्हणायचो, काय होतं 36 घंटे बाबा काय असायचे, समाधी अवस्थेमध्ये असायचे. डॉक्टरांनी सांगितलं तर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ते बरोबर आहे, हे की नाही. डॉक्टर जे सांगतात ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे. तुम्ही होते त्या दिवशी, आहे की नाही. मी त्या दिवशी आलतो. 36 घंटे बाबा त्या अवस्थेमध्ये होते. आल्याच्या नंतर बाबांनी डोळे उघडले. बराच वेळ बसलो मी, 1-1.5 तास 2-3 तास होतो मी इथे. डोळे उघडले, जहरी घातला, काय असे हात जोडले. म्हणजे हे बाबांची कृपा आपल्या त्या दिवशी आपल्यावरती झाली, हे की नाही. आणि असे बाबांचे सातत्याने आशीर्वाद असायचे. आणि आजही त्यांच्या या सेवेच्या रूपाने त्यांचे आशीर्वादच आहेत, त्यांची कृपाच आहे. आपण सगळ्यांनी चोपदार आहेत, त्यांची सेवा करणारे इथं समोर बसलेले आहेत. सगळ्यांनी सेवा केली महाराज, एकानेच नाही, अख्ख्यांनी सगळ्यांनी सेवा आपण केली. आणि अशीच सेवा सातत्याने करत राहावी हीच आपल्या चरणावरती विनम्र प्रार्थना. गुरुवर्य स्वामी जनार्दन महाराज शिंदे बाबा, श्री क्षेत्र मच्छंद्रगड पूज्य बाबा, उद्धव बाबा, शास्त्री बाबा यांच्या माध्यमातून, महादेव महाराज नाशिकेत बाबा यांच्या माध्यमातून, लोह महाराजांच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा आली. आणि तुम्ही मला या आशीर्वाद रूपी सेवेची संधी या ठिकाणी मला दिली, त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी ऋणी आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, पूज्यपाद गुरुदेव सद्गुरू संत स्वामी शास्त्री बाबांच्या चरणी, गुरुदेव स्वामी निगमानंद बाबांच्या चरणी, गुरुदेव स्वामी सद्गुरू संत तुकाराम बाबांच्या चरणी, विश्वमौली ज्ञानोबा यांच्या चरणी, शृंग ऋषी महाराजांच्या चरणी, तुम्हा सज्जन मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. या सेवेला पूर्णविराम देतो. विठोबा रखुमाय ज्ञानेश्वरा विठ्ठल जय जय विठ्ठल. Hare Krishna